कर्जतमधून एक अत्यंत दुःखद आणि हळहळ व्यक्त करणारी बातमी समोर आली आहे। कर्जतमधील प्रसिद्ध उद्योजक तसंच यशदा हॉलचे मालक हेमंत डोंबे यांचे केदारनाथ यात्रेदरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे। त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे कर्जत शहरासह परिसरात शोककळा पसरली असून डोंबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मिळालेल्या माहितीनुसार हेमंत डोंबे हे सहकुटुंब भगवान केदारनाथ यांच्या दर्शनासाठी उत्तराखंड येथे गेले होते। यापूर्वीही त्यांनी केदारनाथ यात्रा केली होती, मात्र यावेळी दर्शनासाठी हेलिकॉप्टरने प्रवास करत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली। उंच पर्वतीय भागात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला। विशेष म्हणजे काही काळापूर्वीच त्यांची एंजिओप्लास्टी झाली होती, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी घेतली जात होती। मात्र केदारनाथ परिसरातील हवामान, उंची आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांची प्रकृती अचानक गंभीर बनल्याचं सांगितलं जात आहे। वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली। ही घटना त्यांच्या कुटुंबियांसमोरच घडल्याने कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसलाय। सहकुटुंब गेलेल्या या यात्रेत अचानक काळाने घाला घातल्याने संपूर्ण डोंबे कुटुंब दुःखात बुडालं आहे। हेमंत डोंबे हे कर्जतमधील परिचित आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उद्योजक म्हणून ओळखले जात होते। यशदा हॉलच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांना आधार दिला होता। त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच मित्रपरिवार, नागरिक आणि व्यावसायिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।